असावे। काही याला जोडून एक प्रश्न आहे की आता त्या ठिकाणी आम्ही श्रीकांत शिंदे यांचं काम करणार नाही अशी भूमिका भाजपचे नेते घेत आहेत, कार्यकर्ते घेत आहेत, तर आपणही आपल्या कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली की आम्ही कपिल पाटलांची कामं त्या ठिकाणी करणार नाही कारण त्यांनी कडीपत्त्याप्रमाणे आम्हाला बाहेर काढून टाकले। काय समन्वयाचा अभाव आहे की समजून काढलेली आहे? मला असं वाटतं की आता मी एक वेगळं थोडं स्त्री म्हणून उदाहरण देते तुम्हाला की जेव्हा मुलाचं नाव ठेवलं जातं तर स्वतः आईवडील नाव ठेवत नाहीत, नातेवाईक कानामध्ये नाव सांगतात बाळाच्या। तसं श्रीकांत शिंदेंबद्दल अतिशय स्नेहपूर्ण भूमिका आहे देवेंद्रजींची, त्यामुळे त्यांनी ते जाहीर केलं तर त्याच्यात खटकण्यासारखं काही असं मला वाटत नाही आहे त्याच्यामध्ये। 47 उमेदवारांचं काय मग? नाही बाकीच्या उमेदवारांना नाही हे मी तुम्हाला एक याचा भाग म्हणून सांगितला। नाही आता इथे कसं आहे, स्वतः शिंदेंचे सुपुत्र आहेत ते म्हटल्यावरती आता काही ठिकाणी पद्धत अशी असते, स्वतः शिंदेसाहेबही बोलले की पहिलं स्वतःच्या मुलाचं नाव लिहून टाकायचं कुठेही, तसं नाही आहे शिंदेसाहेब। त्याच्यामुळे योग्य त्या वेळेला ते जाहीर करणार होते, पण ते दोघांशी संवाद झाल्यावरतीच ते जाहीर झालेलं आहे। आणि काल आम्ही जेव्हा विचारणा केली त्यांना, इकडे आले होते त्यावेळेला, तेव्हा ते म्हणाले की आपल्याकडूनही अधिकृतरित्या आपण ते जाहीर करतोय, म्हणून ते केलेलं आहे काल। पहिलेच मुलाचं नाव लिहून घ्यायचं म्हणजे हे कोणाला काय मुलाचं नाव पहिलेच यादीत लिहून घ्यायचं हे कोणाबद्दल होतं? हा टोला कोणाला? तुमचा अभ्यास झालेला आहे, मी परत उजळणी कशाला घ्यायला पाहिजे, सगळ्यांना माहिती आहे काय ते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।